राम राम पब्लिक, क्या हाल है। स्वागत है तुमचं परत एक आपल्या छोटे से नए ब्लॉग में। अपने आज का ब्लॉग का नया कंटेंट है गाड़ी में तेल डालना और नगर की तरफ रवाना हो जाना। तर आम्ही चाललो नगर कडे। तर जाता जाता म्हणलं गाडीला बी थोडस काही पाजून जावा। तर म्हणलं कितीचं पेट्रोल टाकायचं, अरे त्याला म्हणलं अरे तू माझ्यासोबत आलाय धर फुल करून टाक 100 रुपयात। विषय आहे का मग 100 रुपयात फुल होऊन जाती ती गाडी। रस्त्यात तुम्हाला जाता जाता दाखवा म्हणलं भारत पाकिस्तानचा बॉर्डर। आपल्या इकडे जंक्शन विषय सोडून आलो आपल्या दुसऱ्या विषयाकडे। हे विषय म्हणजे आपल्या दुकानाचा माल किरकोळ माल संपला होता, म्हणलं यावा घेऊन नाही का तो आवडतो। अरे ती उलशिक जीब लुपलू पाहिजे तिथं अर्धा तास हिंडून 2 पावशर पिशा घेतल्या, 1-2 बुटाची जोड घ्यावा म्हणलं नाही का, नेमकी संपले होते डिझाईन सगळे। 3 बुट सिलेक्ट करून निघालो आपल्या दुसऱ्या दुकानाकडे, त्याचे पैसे द्यायचे होते म्हणलं यावा देऊन पैसे नाही त्याचे। तिथलं बिल करून निघालो दुसऱ्या गोडाऊनकडे। आलो मग या पात्र्याच्या खोल्यांकडे, इथं बी बिल द्यायचं होतं थोडं, इथलं बिल देऊन निघालो मग आपलं काहीतरी पाण्याची सोय करायला। घरून तसंच उलातलो होतो नगरकडे। तिथं बसून बसलो विचार करीत नेमकी घ्यायचं काय खायचं काय। मग उलशिक दिमागची बत्ती चालून घेतली, चाव म्याव सॅमसंगचा नवीन मोबाईल आलाय कोणता ते फ्लिप 7 रेट ऐकून दुकान मध्ये न जाता तसंच निघालो आम्ही आमच्या पुढच्या उद्योगकडे। निघालोच होतो पण तेवढ्यात लक्षात आलं पिशव्या राहिल्यात आपल्या पिशव्या घ्यायच्या। मग काय निघाले आपल्या पिशव्या घेऊन घराकडे नाही आपलं ते माल राहिला ना तिकडे। एवढंच लय अवघड आहे बॉक्स नाही तर अख्खा जीव काढीत मग दुकानपर्यंत जाऊ सगळे हातपाय वाकडे तिकडे होऊन जाते ये सब दोगलापन है। इसमें तो मुझे समझ में नहीं आ रहा क्या प्रॉब्लम है। नाही ते जर्किंग घालून आलोय फक्त मी, गार लागत होतो थोडं। मित्रांनी नवीन गाडी आणली त्याला शुभेच्छा देत होतो। परत आहे एकदा हा जमलं त्याला म्हणलं थांब आम्ही दोघं तो गाडीवर एक राऊंड मारून आलो। मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है। त्याला म्हणलं काय नको धक करू, 200च्या खाली नाही येऊन देतो काटा। 200च्या नाही आपले गप 10च्या स्पीडने निघालो। रोड करणं जाता आलो आपल्या इकडे आफ्रिकेच्या जंगलाकडे। दिसला वाघ, म्हणलं गाडीची स्पीड बी कळण नेमकी किती पळती नाही का। वाघ तर काय दिसला नाही, त्याच्या घरचे नाही दिसले। मग निघालो त्याची गाडी घेऊन माग, म्हणलं त्याची नवी गाडी त्याची धक वाढायची। अजून आजचा कार्यक्रम इथं संपतो। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटू आपण याच्या नवीन येणाऱ्या ब्लॉग मध्ये।